पाहिजे, वटकेशर बुद्ध लेणी मुक्त झालीच पाहिजे, वटकेशर बुद्ध लेणी मुक्त झालीच पाहिजे, बुद्ध लेणी बुद्धांच्या ताब्यात दिलीच पाहिजे, वटकेशर बुद्ध लेणी बुद्धांच्या ताब्यात दिलीच पाहिजे, नोटबंद देणार नाही. दुसरे लोक येऊन तिथे काही चुकीचं काम करतायत ते सगळ्यांना आता दिसतच आहे. पण आपल्याला त्यांना काही बोलायचं नाही आहे. आपल्याला बौद्ध महासभेच्या आदेशानं आणि डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानं कायद्यानं त्यांना आपल्याला तिथून हाकलून द्यायचं असं मला बोलावं लागतं. कारण का आम्ही कोणाच्या दारात गेलेलो नाही आहे. तुम्ही आमच्या दारात येऊन जर जाता येईल असाल तर ते सण केले जाणार नाही. त्याला प्रत्येक बौद्ध सैनिक ठामपणे उत्तर देईल. पुढं बोलून माझ्या बोलतो म्हणत होतो. आपण जर सगळे एकत्रित आलो तर ते सूचना बोलत की कोणाच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम चालतो तर हा फक्त भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत ही बौद्ध लेणी फक्त बौद्धाचीच आहे हे असं त्या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगायला पडलं पाहिजे. जसं कनेरीची बुद्ध लेणी विशाल कमळे गुरुजीला माहीत आहे की तिथं फक्त बौद्ध लेणीच असं त्याने घोषित करून टाकलेलं आहे. तिथं कुठलाही हार फूल किंवा मेणबत्ती अगरबत्ती आपल्याला सुद्धा जाऊ देत नाही. त्यामुळे इथं सुद्धा आपला जर संकल्प झाला आपण जर प्रयत्न केला सर्वांनी तर हे बुद्ध लेणी आपण काबीज करू शकतो. आपण त्या ठिकाणी धडक पद्धतीने आपण काम करू शकतो. जर आपल्या सगळ्याची आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपण इथे आलं पाहिजे आणि आपण इथे येऊन आता बघितलं नाशिकची लेणी आहे, कान्हेरी लेणी आहे, महाबोधी विहार जे आहे बौद्धगयाचं. तर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला अतिक्रमण झालेलं दिसतं आणि त्याच्यासाठी आपल्याला हा कायद्याने आपल्याला लढा द्यायचा आहे. तसेच आपण ज्या अध्यक्षतेखाली काम करत आहोत भीमराव साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे BSI मिशन 25. तर आता आपण बघतो की बाबासाहेबांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतलेत. बाबासाहेबांनी
आपल्या पत्नीकडे म्हणजे त्यांचं दुर्लक्ष झालं, त्यांच्या कुटुंब त्यांनी आपल्यासाठी म्हणजे खर्ची घातलं, त्यांचे मुलं गेले आणि आपल्यासाठी त्यांनी हा धम्म आपल्या ओटीत घातला. तर ही धर्माची चळवळ पुढे चालू ठेवली पाहिजे आणि म्हणून आपल्याला त्यांचं जे स्वप्न आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला पूर्ण केलं पाहिजे आणि आपण तसा कार्यकर्ता निर्माण केला पाहिजे. म्हणून आपल्याला जे BSI मिशन सांगितलेलं आहे, मिशन 25, त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे. प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी याचं त्याचं काम करत नाही, तर मी बाबासाहेबांची जी चळवळ आहे तर त्या चळवळीचं काम करत आहे आणि ते आतून आलं पाहिजे. अगदी आपल्याला काय कोण पैसे देऊन पगार देऊन ही चळवळ चालत नाही, तर आपल्याला स्वतःचे पैसे खर्च करून आपण ही चळवळ चालवतो. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ती जात नाही किंवा तो जात नाही म्हणून मी जात नाही, अशा गोष्टी न होता मला ह्या कार्यासाठी बाहेर पडायचं आहे आणि आपली पावलं त्याप्रमाणे निघाली पाहिजेत. आज या ठिकाणी रविवारच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी आपण एक फार मोठ्या प्रमाणामध्ये आमचे धम्मबंधू सैनिक आहेत यांनी या ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे. विशाल कांबळे या ठिकाणी हा कार्यक्रम केलेला आहे. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व झालेले आहेत. सर्व आपले गायकवाड आहेत, आमचे गोराई विहाराचे जुने आमचे फाउंडर मेंबर त्या विहाराचे. अशा तऱ्हेने या ठिकाणी आमच्या विशाल कांबळेने फार मोठा पुढाकार घेतलेला आहे. आपल्या बोरवलीच्या लेणीला आणि या मंटेश्वरच्या लेणीला आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून फार मोठा उपक्रम त्यांना एक साथ देऊन भीमराव साहेबांच्या माध्यमातून जिथे जिथे आपल्या लेण्या आहेत या आपल्या बौद्धांच्या लेण्या आहेत, हे आपल्या ताब्यात मिळायला पाहिजे, ही आपली वास्तू आहेत आणि या बौद्धांकरता ती मिळाली पाहिजे म्हणून हा संघर्ष चालू ठेवलेला आहे. आपण जर आलो गेलो तिथे हे केलं तरच आपल्याला लोक समजतील का हे बौद्धांच्या लेण्या किंवा वास्तू आहेत. म्हणून या ठिकाणी आपण तर मुंबईत राहतो, जवळ राहतो, तर काही लांब नाही आहे. आमच्या झोनमध्ये जवळजवळ दहिसरपासून ते जोगेश्वरपर्यंत या झोनच्या अंतर्गत आपले प्रमोद पगारेच्या अंडरमध्ये जेवढ्या शाखा येतात या शाखेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जसा टाईम मिळेल तशा पद्धतीने इथे आपला वेळ काढून येत असतात. या ठिकाणी खरोखरच खूप मोठं भगवान बुद्धांनी ज्यावेळेस धम्म दिला मानवाच्या कल्याणासाठी, त्याच्यानंतर सम्राट अशोकाने भगवान बुद्धांचे जिथे जिथे पाय लागलेले होते, जिथे जिथे त्यांचे पदस्पर्श झालेले होते त्या ठिकाणी यांनी पाहून पुन्हा तिथे देऊन सुद्धा त्यांनी आपली भगवान बुद्धांची अस्थी निर्माण करून जवळजवळ ती अस्थी गोळा करून 84,000 ठिकाणी त्यांनी ते अस्थीमध्ये त्यांचं हे केलेलं आहे. जिथे जिथे 8 स्थळामध्ये किंवा इतर स्थळांमध्ये भगवान बुद्धांच्या अस्थीचं निर्मिती करून तिथे स्तूप उभारले आले आणि नंतर भगवान बुद्धाने 84,000 स्कंदांमध्ये जो धम्म सांगितलेला आहे दिलेला आहे, त्या धम्माच्या अनुषंगाने त्यांनी 84,000 आपल्या या लेणी खोदलेल्या आहेत संपूर्ण आशिया खंडामध्ये. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिक जास्त आहेत. त्या अशाच अनुषंगाने आपल्या संस्थेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये ताईंनी उल्लेख केलेला आहे. नाशिकला सुद्धा फार मोठी आपली शाखा आहेत, तिथे काम मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. तिथे त्याला पांडव लेणी म्हणतात, परंतु पंडू लेणी त्यावेळेस बुद्धांच्या काळातलेच आहेत आणि त्याच ठिकाणी त्रिरेशमी लेणी म्हणतात. त्या ठिकाणी आपले सर्व धम्मबांधव बौद्धाचार्य संस्थेचे पदाधिकारी तिथे जाऊन सुद्धा कार्यक्रम आयोजित करतात. अशा तऱ्हेने आपण सुद्धा या आपल्याला जवळ आहेत. भारतीय बौद्ध महासभेचा मी 77-78च्या काळातलाही बौद्धाचार्य, माझ्या वेळेचे लवंदे गुरुजी, अप्पासाहेब जाधव, NC काटे गुरुजी, MN आहिरे गुरुजी आणि के नागपूर धम्मयान हे आपलं मासिक चालवायचे. लवंदे गुरुजीचे चिरंजीव विनीत लवंदे गुरुजी इथं आलेले आहेत. पण आपली मुलं आहेत आणि आपला भारत बौद्धमय करायचा आहे. पण आपली जी संस्काराची पिढी आहे, आपली पिढी जे शिकलेली आहे, MCOM BCOM सगळं शिक्षण झालेलं आहे, पण धम्मकार्याकडे त्याला कवचित गोडी आहे. आता बघा श्रीलंकामध्ये, थायलंडमध्ये आपल्या देशात उगवलं आणि जगामध्ये गेलं, पण आपल्या देशामध्येच लुप्त झालं. म्हणजे पुन्हा आपल्या भारत देशामध्ये ते उगवलं पाहिजे. बौद्ध धम्म मूळचा भारत देशातला, पण भारत देशामध्ये नाही झाला. आज श्रीलंका म्हणा, तिबेट म्हणा, दक्षिण कोरिया म्हणा, थायलंड म्हणा, इकडे 100% बुद्धिस्ट लोक आहेत. पण आपल्या तिथं भारतामध्ये आल्यानंतर विमानातून उतरल्यानंतर त्या विमानतळाची माती डोक्याला लावतात. पवित्र माती बुद्धाचा देश.
आपला येडा बगडा माणूस कोणी मंत्रीत व्यापीत गेला म्हणून तिथं स्वागत होत नाही. अरे तुम्ही जरी कोणत्याही देशात गेला तर तिथं तुम्हाला सन्मान होत होता का? भारतातून तुम्ही आलात, भारताच्या नागरिक आलात, बुद्धाच्या देशातून आला म्हणून तुमच्या पाया पडतो. पूर्वी प्रथा होती, पंढरपूरला गेले, वारीला गेले, तिकडून आले की त्यांच्या पाया पडायचे. त्याच पद्धतीनं परदेशामध्ये आपला भारतीय माणूस कोणी जाऊन त्यांचं दर्शन घेतात, कारण बुद्धाच्या देशात म्हणून चरण चालतो. एवढा या भारत देशाला पवित्र बुद्धामुळे बुद्धाला मान. आता काल परवा कुतुब मिनार या ठिकाणी खोदकाम केलं. त्या खोदकामामध्ये बुद्धांच्या त्यांचं भारताचे प्राईम मिनिस्टर आता जे नरेंद्र मोदी त्यांनी जाऊन त्यांचं सन्मानपूर्वक त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांची पूजा केली आहे आदरणीय त्यांच्या उपस्थितीमध्ये. हा मोठा इतिहास आहे. जिथं खोदा तिथं बुद्ध आहे. 44,000 हे सगळे मंदिरं सगळे जुन्या वास्तू आहेत ते आपल्याच आहेत, परंतु त्यांनी लाटलेले आहेत. पण आता पुरोहित होण्यासाठी आपणाला संस्काराने आपणाला भारत बौद्धमय करायचं आहे. आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की हा गाडा मी इथपर्यंत आणलाय, हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगलं, पण तुम्हा सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे जाता कामा